नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रतिमाज रेसिपी मध्ये। आज आपण करणार आहे भाजक्या पोह्यांचा चिवडा। त्यासाठी आपण पहिल्यांदा चिवडा मसाला बनवून घेऊया। थोडीशी बडीशेप घ्यायचे, 1 चमचा काळं मिरं घ्यायचं, धने घ्यायचे, जिरं घ्यायचं। हे सगळे पदार्थ थोडेसे गरम करून घ्यायचे। आता हे चांगलं भाजलेलं आहे। आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता हे मसाले थंड झाले की आपण त्याला मिक्सरला बारीक करून घेऊया। कढईमध्ये तेल टाकून गरम करून घेतलं आहे। इथं मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। हे चांगले खरपूस तळायचे। गॅस फास्ट करायचं नाही, मीडियम आचवरती हे शेंगदाणे असे तळून घ्यायचे। आता हे शेंगदाणे चांगले खरपूस तळलेले आहेत। आपण त्याला एका परातीमध्ये काढून घेऊया। इथं मी 1 वाटी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे, ते आता आपण याच्यामध्ये टाकूया। यांना सुद्धा मंद आचेवर असे लालसर असे तळून घ्यायचे। गॅस बारीक करायचा, नाहीतर हे खोबरं सगळं करपून जाईल। थोडासा लालसर रंग आला की हे खोबरं काढून घ्यायचं। आता हे खोबरं सुद्धा चांगलं तळलेलं आहे, त्याला आता आपण परातीमध्ये काढून घेऊया। इथं मी डाळ्या घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा या तेलामध्ये तळून घ्यायच्या। त्यांना सुद्धा लालसर रंग येईपर्यंत तळायचं। आता हे डाळ्या सुद्धा चांगल्या तळलेल्या आहेत, त्यांना काढून घेऊया। आता इथं आपण थोडासा कढीपत्ता तळून घेऊया। आता हा कढीपत्ता चांगला तळलेला आहे, त्याला काढून घेऊया। इथे मी लसूण घेतलेला आहे। तर हा लसूण मी सोलून घेतलेला नाही, त्या सालासकट घेतलेला आहे। थोडासा ठेचून घ्यायचा, तो सुद्धा या तेलामध्ये तळून घेऊया। आता हा लसूण चांगला तळलेला आहे, त्याला आता आपण काढून घेऊया। अशा प्रकारे मी इथं शेंगदाणे, खोबरं, डाळ्या सगळं तळून घेतलेलं आहे, लसूण आणि कढीपत्ता। आता हे सगळं आपण तळलेले पदार्थ मी जे पोहे गरम करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण मिक्स करूया। इथे मी भाजके पोहे गरम करून घेतलेले आहेत। कढईमध्ये गरम करून घ्यायचं, अशा पद्धतीने असे गरम करून घ्यायचे, असे कुरकुरीत झाले पाहिजेत। आता या भाजक्या पोह्यामध्ये आपण जे हे फ्राय करून घेतलेलं आहे खोबरं, डाळ्या, कढीपत्ता, हे याच्यामध्ये आता मिक्स करायचं। हे आता आपण मिक्स करूया। इथं आपण पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये धन, जिरं, बडीशेप आणि काळं मिरं गरम करून मिक्सरला बारीक करून घेतलं होतं। आता आपण याच्यामध्ये थोडासा चाट मसाला टाकायचा, एक अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा, एक अर्धा चमचा काळं मीठ टाकायचं, 1 चमचा भरून लाल तिखट टाकायचं आणि आता हे परत मिक्सरला फिरवून घ्यायचं। अशा प्रकारे आपण हा चिवड्यामध्ये टाकणारा चिवडा मसाला बनवून घेतला आहे। आता आपण या मसाल्याची भाजक्या पोह्यांना फोडणी देऊया। इथं छोट्या कढईमध्ये मी थोडंसं तेल घेत आहे। तर मिक्सरला बारीक केला होता मसाला तो याच्यामध्ये टाकायचा। हा मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा। खमंग फोडणी बसली पाहिजे चिवड्याला। हा मसाला चांगला तेलामध्ये तळलेला आहे, फ्राय केलेला आहे। आता आपण हा त्या भाजक्या पोह्यामध्ये टाकूया। आता ही फोडणी आपण या भाजक्या पोह्यामध्ये टाकूया। सगळं परत मिक्स करून घ्यायचं। आता हा मसाला या पोह्यांना चांगला लागला पाहिजे। हाताने हा मसाला या सगळ्या पोह्यांना आपण लावूया। आता मिक्स करायचं। थोडंसं गरम आहे त्यावेळेलाच आपण याच्यामध्ये हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं। थोडीशी साखर टाकायची, मनुके टाकायचे। तुम्हाला जर याच्यामध्ये काजू टाकायचे असतील तर तुम्ही काजू सुद्धा टाकू शकता। थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं। आता आपण हे सगळं हाताने असं मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने आपला हा भाजक्या पोह्यांचा चिवडा असा तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा हा दिवाळीला करून बघा, खूप छान लागतो।